नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकल्पग्रस्त संदर्भात आणि त्यांचे जे वारस असतील, मुलं, मुलगी किंवा नातू, या संदर्भात महाराष्ट्र शासनाने दिनांक 2 जून 2025 रोजी आणि त्या GRची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आता म्हणजे दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी 2 शासन निर्णय निर्गमित केले. या शासन निर्णयामध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी काय दर्जा राहील किंवा प्रकल्पग्रस्त म्हणून कोणत्या कोणत्या व्यक्तींचा त्यामध्ये प्रकल्पग्रस्त किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन मध्ये समाविष्ट होऊ शकतो, या संदर्भातली फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की ज्या ज्या लोकांच्या जमिनी या शासनाच्या प्रकल्पामध्ये गेल्या असतील तर अशा लोकांना आर्थिक लाभ मिळण्याशिवाय किंवा त्याच्या व्यतिरिक्त नोकरीमध्ये आरक्षण म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देखील निर्गमित केले जाते. या स्वरूपाची तरतूद महाराष्ट्र प्रकल्प बाधित अधिनियम 1999 या कायद्यामध्ये करण्यात आली. या कायद्यातील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्त व्यक्ती कोणाला म्हणता येईल या संदर्भातली व्याख्या या कायद्यामध्ये करण्यात आली. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी GR, परिपत्रक आणि शासन निर्णय काढले, ज्यानुसार प्रकल्पग्रस्त व्यक्तींना त्यांच्या जमिनी जर प्रकल्पामध्ये गेल्या असतील, संपादन झाले असतील, तर त्यांना तो लाभ कसा मिळवून घेता येईल, कोणती व्यक्ती हे प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून किंवा प्रमाणपत्र मिळण्यासाठी पात्र असतील, या स्वरूपाची इतर संपूर्ण माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो थोड्या वेगळ्या अर्थाने आहे. यामध्ये असं सांगितलं, याचे GR आले 2 जून 2025 रोजी, तर हा GR येण्याची कारण काहीतरी कारणीभूत कारण असेल. कारण परिस्थिती अशी होती की हिंदू सक्सेशन ऍक्ट जो आहे त्यामध्ये वारस म्हणून व्याख्या करण्यात आली आणि कोणकोणत्या व्यक्तींची वारस म्हणून समाविष्ट केलं जाऊ शकतं हे देखील त्या कायद्यामध्ये सांगण्यात आलं. त्या अनुषंगाने ज्या व्यक्तींच्या जमिनी या महाराष्ट्र प्रकल्पामध्ये गेल्या असतील, धरण, कालवा किंवा इतर काही प्रकल्प असतील, तर ज्यामध्ये त्या जमिनी गेल्या असतील तर त्या लोकांना प्रमाणपत्र हे दिलं जातं. परंतु आर्थिक लाभ देखील दिला जातो. हे देत असताना बंदी दिनांक हा शब्द त्यामध्ये वापरलेला आहे. बंदी दिनांक म्हणजे काय, की ज्या दिवशी तुमच्या जमिनी संपादित झाल्या त्या दिवसाचा आवाड जो झाला तर तो दिनांक म्हणजे बंदी दिनांक म्हटला जातो. आता बंदी दिनांक ऐवजी प्रारंभ दिनांक हा शब्द त्यांनी त्या ठिकाणी समाविष्ट केला. याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी अशा सांगण्यात आल्या की 20 डिसेंबर 2004 पूर्वी ज्या लोकांच्या जमिनींचा आवाड झाला असेल तर अशा लोकांना या GRचा किंवा शासन निर्णयाचा फार मोठ्या प्रमाणात फायदा हा मिळू शकतो. यामध्ये याचा जर वापर करायचा असेल तर काय, तर भाऊ आणि बहीण याला एक स्वतंत्र युनिटचा दर्जा GR नुसार देण्यात आला. त्यानंतर नातू म्हणजे जर ज्याची जमीन संपादन झाली असेल तो जर मयत झाला असेल किंवा जो व्यक्ती मयत झाला असेल तर त्याचे मुलं देखील स्वतंत्र युनिट म्हणून म्हणजे त्यांना प्रकल्पग्रस्ताची व्याख्यामध्ये समाविष्ट करण्यात येईल. या संदर्भातली अधिक सखोल माहिती आता आपण आपल्या स्क्रीनवर घेऊ. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती घेतली त्या संदर्भातलं अधिकृत शासन निर्णय किंवा शासन परिपत्रक आता आपल्या स्क्रीन समोर दिसत आहे. सदरचं शासन परिपत्रक हे दिनांक 2 जून 2025 रोजी जो काही GR काढण्यात आला होता त्याच्या अनुषंगाने त्या परिपत्रकाची अंमलबजावणी किंवा त्याची कार्यवाही कशी करता येईल या संदर्भात मार्गदर्शनपर हा शासन निर्णय आहे. 7 एप्रिल 2026 रोजी हा शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे. यामध्ये संदर्भामध्ये 2 जून 2025च्या शासन निर्णयाचा आधार घेण्यात आला. याची प्रस्तावना जर आपण व्हिडिओमध्ये घेतलेलीच आहे. याची प्रस्तावना म्हणजे हिंदू वारसा हक्क सुधारणा अधिनियम 2005 नुसार प्रत्येक मुलीला देखील मुलाप्रमाणे संपत्तीमध्ये अधिकार असायला हवा याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून
सदरचं हे शासन परिपत्रक निर्मित करण्यात आलं. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे पुनर्वसन अधिनियम जो आहे त्याच्यातील कलम 2.2 मध्ये प्रकल्पग्रस्त व्यक्तीची व्याख्या करण्यात आली. तर त्यामध्ये त्याचा आधार देखील घेऊन हा GR निर्गमित केलेला आहे. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की जे काही 4-5 मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. प्रकल्पाच्या बंदी दिनांकापूर्वी मयत झालेल्या भूधारकांच्या वारसांना पुनर्वसनाचे लाभ देण्याबाबत निर्गमित शासन परिपत्रक 2 जून 2025 मधील तरतुदी या बंधनकारक असून या सर्व प्रकरणात त्यानुसारच कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे 2 जून 2025 मध्ये जो काही शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर तो शासन निर्णयाची अंमलबजावणी हे संबंधित पुनर्वसन अधिकारी यांना करणं बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे दिले आहेत. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असे सांगितला आहे 4 मार्च 2025 रोजीचे पत्र हे शासन परिपत्रक 2 जून 2025 पूर्वी निर्गमित झाल्याने सदर पत्रातील जे निर्देश हे शासन परिपत्रक 2 जून 2025 मधील तरतुदींचे विसंगत आहेत असे निर्देश अधिक्रमित व अपरिणामकारक ठरतील. म्हणजे अगोदर 4 मार्च 2025 रोजी या संदर्भातले पत्र निर्गमित झालं होतं तर ते पत्र हे या GR नुसार कॅन्सल करण्यात आलेलं आहे. त्याच्यात काय अटी शर्ती होते ते आता बघायची आपल्याला गरज नाही. त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी आहे की एकत्र कुटुंब करता या संज्ञेचा अर्थ लावताना शासन परिपत्रक 2 जून 2025 मधील मार्गदर्शक तत्वानुसार मूळ भूधारकाच्या प्रत्येक मुलगा मुलगी आणि त्यांच्या पुढील पिढीतील वारस यांना अनुक्रमे स्वतंत्र घटक किंवा एक युनिट म्हणून प्रकल्प बाधित व्यक्ती मानण्यात यावे. एकत्र कुटुंब करता काय पूर्वी परिस्थिती अशी होती की आवाड ज्यावेळेस झाला त्यावेळेस ज्या व्यक्तीचं नाव त्या आवाडमध्ये असेल तर अशाच व्यक्तींना ते प्रमाणपत्र हे मिळत होतं किंवा इतर लोकांची संमती पत्र देखील त्यासाठी घ्यावी लागत होती. परंतु तो व्यक्ती जर मयत झाला तर मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांना वारस दाखला किंवा वारस प्रमाणपत्र हे न्यायालयाकडून आणल्यानंतरच त्यांना ते प्रकल्पग्रस्त म्हणून ट्रीट करण्यात येत होतं. परंतु आता या GR नुसार एकत्र कुटुंब या जी संज्ञा आहे कायद्यामध्ये तर याचा अर्थ लावताना 2 जून 2025 मध्ये जे काही मार्गदर्शक तत्व दिली आहेत जी आपण या व्हिडिओमध्येच नवीन एक GR देखील यामध्ये अपलोड करत आहोत त्याच्यात बघणार आहोत. तर यामध्ये मुलगा आणि मुलगी आणि नातू यांना देखील स्वतंत्र घटक मानण्यात आला आहे. म्हणजे ते पण प्रकल्पग्रस्त व्यक्तींमध्ये आता मोडतील. त्यानंतर पूर्वीच्या शासनपत्र परिपत्रकामधील संयुक्तपणे एक युनिटी संकल्पना केवळ भूसंपादन निवाडा रक्कम वाटपाच्या संदर्भापुरती मर्यादित होती. ती पुनर्वसन अधिनियमांतर्गत प्रकल्प बाधित व्यक्तीच्या दर्जाचे निर्धारण करण्यासाठी लागू नाही. त्यानंतर सर्व जिल्हा पुनर्वसन अधिकारी उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित महसूल अधिकारी यांनी प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन परिपत्रक दिनांक 2 जून 2025 अन्वये पात्र असलेल्या सर्व वारसांना स्वतंत्र घटक एक युनिट म्हणून प्रकल्पग्रस्त दर्जा देण्याबाबत आवश्यक पुनरीक्षण करावे व सुधारित आदेश तात्काळ निर्गमित करावे. याच्यामध्ये ज्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या समजण्यासारख्या आहेत. त्यामुळे जे वरचे 2 मुद्दे आपण समजून सांगितले तेच तुम्हाला लक्षात घेणे या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर शासनपत्र 4 मार्च 2025 मध्ये टंकलेखनातील चुकांमुळे निर्माण झालेल्या संभ्रमाला दूर करण्यासाठी उक्त व्याख्येत नमूद केलेले शब्द व कंस हे मूळ अधिनियमात असलेल्या शब्दांकनानुसार ग्राह्य धरावेत. हे पण महत्वाचं नाहीये. त्यानंतर सर्व जिल्हाधिकारी यांनी या सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असल्याबाबत शासनास अहवाल सादर करावा. आता महत्वाचा जो मुद्दा आहे की 2 जून 2025 मध्ये जे काही शासन परिपत्रक आलं होतं त्याच्यामधल्या तरतुदी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण तो GR बघूया. तर मित्रांनो आता आपल्या स्क्रीन समोर जो काही 2 जून 2025 रोजीचा शासन निर्णय होता तो आता आहे समोर. याच्यामध्ये प्रकल्पाच्या बंदी दिनांकापूर्वी मयत झालेल्या भूधारकांच्या वारसांना पुनर्वसनाचे लाभ देण्याबाबत असं हेडिंग या GRचं आहे. यामध्ये वाचामध्ये म्हणजे त्यांनी हा GR जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला
प्रकल्प बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1999 हा कायदा माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 148, 149, 150 मधील तरतुदीनुसार पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील ज्या जमिनीची भूसंपादन अधिनियम 1894 कलम 4 अन्वये अधिसूचना प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी म्हणजे प्रकल्पाच्या बंदी दिनांकापूर्वी मयत झालेल्या मूळ भूधारकांच्या वारसांची नोंद 7/12 अधिकार अभिलेखात विलंबाने नोंदविल्यामुळे अशा मूळ मयत भूधारकांच्या वारसांना एकच युनिट म्हणून ग्राह्य धरून पुनर्वसनाचे एकत्रित लाभ देण्यात येतात. पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील जमिनींचे मूळ भूधारक हे भूसंपादन अधिनियम 1894च्या कलम 4 अन्वये प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध होण्याच्या दिनांकापूर्वी मयत झाल्यास म्हणजे ज्यांच्या जमिनी या 1894च्या कलम 4 नुसार ज्या काही जमिनी संपादन झाल्या असतील आणि अशा जे काही संपादन व्यक्ती असतील तर ते जर अवाढ होण्यापूर्वीच मयत झाले असतील तर अशा मूळ भूधारकांच्या सर्व वारसांना वारसा हक्क कायद्यानुसार संपादित जमिनीमध्ये वर्ग 1 संवर्गातील वारस या नात्याने स्वतंत्र हिस्सा किंवा स्वतंत्र हक्क प्राप्त होतो. अशा वारसांना पुनर्वसन विषयक लाभ प्रदान करताना त्यांना एक युनिट म्हणून ग्राह्य धरावे किंवा स्वतंत्र खातेदार म्हणून लाभ देण्यात यावेत याबाबत एकरूपता व सुस्पष्टता आणण्याकरिता अनुसरायची कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे हा GR का निर्गमित झाला याचं कारण आपल्याला याच्यानुसार समजलं. आता या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी अटी दिलेल्या आहेत. काय म्हटलंय, जर संपादित जमिनीचा भूसंपादन निवाडा 20 डिसेंबर 2004 पूर्वी पारित केला असेल आणि संपादित केलेल्या जमिनीच्या मालकाचा मृत्यू निवाड्याच्या दिनांकापूर्वी झाला असेल म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकरणी मयत जमीन मालकाचा प्रत्येक मुलगा स्वतंत्र घटक म्हणून महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1999 अंतर्गत प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणला जाईल. मयत जमीन मालकाचा कोणताही मुलगा मयत झाला असेल आणि अशा मुलाचा मुलगा किंवा मुलगे असतील तर त्यांना प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणले जातील. म्हणजे तुमच्या ज्या समस्या होत्या त्या आता याच्यातनं दूर होऊ शकतील. जर संपादित जमिनीचा भूसंपादन निवाडा 20 डिसेंबर 2004 नंतर पारित केला असेल आणि संपादित केलेल्या जमिनीच्या मालकाचा मृत्यू अशा निवाड्याच्या दिनांकापूर्वी झाला असेल अशा प्रकरणी मयत जमीन मालकाचा प्रत्येक मुलगा तसेच प्रत्येक मुलगी महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 अंतर्गत स्वतंत्र घटक म्हणून प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणले जातील. मयत जमीन मालकाचा कोणताही मुलगा किंवा मुलगी मृत्यू पावला असेल आणि अशा मुलाचा मुलगीच्या मागे मुलगा मुलगे किंवा मुलगी मुली राहिले असतील तर असे मुलगा किंवा मुलगे मुलगी मुली सर्व मिळून एक युनिट प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून गणले जातील. उपरोक्त अ आणि ब येथील सूचना ज्या प्रकरणी जमीन वाटपाची प्रकरणे पुनर्वसन अधिनियम 1999 कलम 16 अन्वये म्हणजे 65% रक्कम भरणा केलेल्या व अद्याप जमीन वाटप प्रलंबित असलेल्या प्रकरणी लागू राहील. आता हे जे दोन अटी आहेत तर त्या फक्त 1999 कलम 16 अन्वये आणि 65% रक्कम भरणा केलेल्या अद्याप जमीन वाटप प्रलंबित असलेल्या प्रकरणी लागू राहील. म्हणजे याच्यामध्ये असं म्हटलं की तुमच्या जमिनी जर या शासनाने संपादित केल्या तर त्याच्या पर्यायामध्ये बहुपर्यायी जमीन ही उपलब्ध करून दिली जाते आणि अशा पद्धतीमध्ये हे अ आणि ब हे लागू राहील. तर मित्रांनो असा हा जो GR आहे तर त्याची आपण माहिती संपूर्णपणे बघितली. पण प्रकल्पग्रस्त व्यक्ती संदर्भात महाराष्ट्र शासनाने 2 जून 2025 आणि 7 एप्रिल 2026 ग्रस्त संदर्भात जे काही GR पारित केले त्याची सविस्तर आणि कायदेशीर माहिती आपण घेतली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.